अनिल. पाच मात्र महत्वाची आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. कपिल याच्यासाठी शेवटच्या षटकासाठी ते थांबले होते आणि जे काही करायचं होतं ते आत्ताच करून दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत आणि पहिलाच बॉल मात्र डॉट आलाय. अनिल यांच्याकडे क्षमता आहे, लावायची तेवढी ताकद आत्ताच लावायची आहे अनिलला. 5 बॉल 13 धावांची आवश्यकता. पुन्हा फटका फसलेला आहे. कॉर्ड बिहाइंडची शिकार, हलकी शिकारा टीम साठी घातक ठरते. फलंदाज अनिल मात्र बाद होत आहेत. 4 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. नक्कीच कंपल्सरी. अतिशय सुरेख असा चेंडू खेळून काढला. चेंडू हवेत मात्र नक्कीच बघूया. आणि अतिशय सुरेख असा चेंडू खेळून काढला आणि पंचांनी हा घनघाती षटकार घोषित केलेला आहे. आणि या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या नक्कीच जाऊन पोहोचते निसराळे संघाची. 3 बॉल आणि आता विजयासाठी राकेश तर गोलंदाज कपिल. 3 बॉल 7 धावांची आवश्यकता. पुढे जात गॅप निवडण्याचा प्रयत्न पॉइंटला केलेला आहे आणि आता सीमा पार मिळतायत रन. 4 चौकार, 2 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेस बॉल. पुढे जात पाठीमागे चान्स ट्रॅप करायचा आणि आता तो चान्स ट्रॅप केलाय. जे काही कमवलं होतं इथून पाठीमागे तेच आता गमवलं आहे या बॉल वरती. 1 बॉल आणि आता 3 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि आता विजयासाठी 3 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपण पाहूयात. क्षमता असायला हवी. चला खेळूया. बिल्डर समाज प्रीमियर लीग पुढे खेचलाय. 1 मिळेल, डबल तर आरामामध्ये मिळेल, परंतु आता धावचीची संधी आहे आणि यावेळी